दीक्षू नमस्कार मंडळी, कसे आहात? आम्ही दोघी इथे दहीहंडी बघायला आलो होतो. तेवढ्यात मम्मी आली होती माझ्या मागे मागे, कारण की पाऊस होता आणि आम्ही इथे छत्री घेऊन आलो नव्हतो, त्यामुळे ही पण आली होती. आणि गर्दी तर इथे खूप झाली होती सगळे दहीहंडी बघण्यासाठी. तुम्ही पण इथे बघू शकता. आता थर लावायला घेणार होते त्याआधी जयघोष इथे सुरू झाला. जय 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 सर्वांचा जयघोष बोलून झाला होता. मग एकावर एक थर लावायला चालू केले होते. सर्वात जो शेवटचा होता 7व्या थरावर त्यांनी सलामी दिली आणि मग बाजूलाच मंदिर आहे गणपती बाप्पाचं, तिथे त्यांनी 3 थर लावून मग हंडी फोडली. तुम्हाला बघायला भेटेलच एकावर एक कशी चढत आहेत. तर इथे आमची ही साखळे नगरामधली सर्वात मोठी हंडी असते आणि मग इथून सगळे हंडी फोडल्यावर नंतर हे सर्वीकडे जातात. वसई विरार सगळ्या इथे एरियामध्ये. पाऊस तर खूपच होता. 2-3 दिवस झाला सलग पाऊस असल्या कारणामुळे त्या दिवशी खूप जोरात पाऊस होता. आणि हंडी म्हटल्यावर पोरांना राहतच नाही, घरात बसतच नाहीत. त्यांचं एकच असतं, बाई चढायला तर नाही धरायला तर चल. ते बघून बघून मी अंधेरीला सुद्धा गेली होती. तिकडची देखील मोठी हंडी आहे, ती पण मी बघितली. त्याचे पण 7-8 थर लावले होते, त्यांची पण एक सलामी बघितली. पाऊस तर चालूच होता आणि गर्दी खूप होती म्हणून हालत खराब झाली. तुम्ही बघा इथे हंडी. चला भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.